आपल्याला आवडती गोष्ट जास्त मिळाली की तीच गोष्ट थोड्या वेळानंतर कंटाळवाणी वाटू लागते, अगदी गोड लाडू सारखी। आजची गोष्ट आहे अतिरेकाचं कडूपण। चला पाहूया तेनालीरामने महाराजांना हा धडा कसा शिकवला। कोकणातील घरात आजोबा आणि नातू दुपारी जेवायला बसले होते। नातवाला लाडू खूप आवडतात म्हणून तो फक्त दोन्ही हातांनी लाडूच खात होता। आजोबा, मला फक्त लाडूच खायचे आहेत, बाकी काही नको। लाडू इतके छान आहेत। अरे बाळा, कितीही छान असले तरी फक्त एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणे चांगले नाही। प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ आणि जागा असते। तुला माहित आहे का, महाराजा कृष्णदेवरायांनी तेनालीरामला अशीच एक समस्या दिली होती। आजोबा, तेनालीरामने काय उत्तर दिले सांगा ना आजोबा। ऐक बाळा, विजयनगरमध्ये एकदा महाराजा कृष्णदेवरायांनी तेनालीरामला आणि इतर पंडितांना प्रश्न विचारला। या जगात सर्वात कडू काय आहे? एक हुशारी दाखवणारा पंडित पुढे येऊन लगेच ओरडला, कडू कारलं? नाही. कडुनिंब? नाही नाही रे. मग कडू शब्द महाराज? पण महाराज काही समाधानी नव्हते। तेनालीराम, तू सांग, या जगात सर्वात कडू काय आहे? महाराज, मला थोडा विचार करण्यासाठी वेळ द्या, मी तुम्हाला योग्य वेळी याचे उत्तर देईन। काही दिवसांनंतर तेनालीने महाराजांच्या आवडीचा एक पदार्थ बनवला। त्याला ठाऊक होतं महाराजांना पुरणपोळी खूप आवडते, ती खूप गोड आणि चविष्ट होती। तेनालीने ती पुरणपोळी स्वतःच्या हाताने महाराजांना खाऊ घातली। महाराजांना ती पुरणपोळी खूप आवडली। वाह, अप्रतिम, गोड, माझ्या आयुष्यात खाल्लेली सर्वात उत्तम पुरणपोळी। महाराजांना आनंद झाला म्हणजे माझं समाधान। परंतु तेनालीने एक गंमत केली। दुपारी सुद्धा तीच पुरणपोळी महाराजांसमोर घेऊन आला। अरे, पुन्हा पुरणपोळी? हो महाराज, गोडपणाचा आनंद दुप्पट झाला ना। हे करून तेनाली थांबला नाही। तो संध्याकाळी सुद्धा पुरणपोळी घेऊन महाराजांसमोर आला। हे काय चाललंय तेनालीराम? दिवसभर एकच पदार्थ? महाराज, गोड गोष्ट आहे ना, पुन्हा पुन्हा खावीच। शेवटी रात्री मात्र महाराज चिडले जेव्हा त्यांनी तेनालीच्या हातात पुरणपोळी पाहिली। नाही रे बाबा, आता नको। पुरणपोळीचं नाव ऐकून ही बोकं दुखतंय। महाराज, हेच माझं उत्तर आहे। सगळ्यात कडू गोष्ट म्हणजे अतिरेक। गोड गोष्ट ही जास्त झाली की ती कडू वाटू लागते। अरे वा तेनालीराम, खऱ्या गोडपणाचं उत्तर दिलंस। आजोबा, म्हणजे गोड गोष्ट ही जास्त झाली तर ती वाईट वाटू शकते? हो बाळा, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ आणि मर्यादा असते। मग आता थोडी भाजी खावी लागेल बहुतेक। शाबास, असाच समतोल ठेवायचा गोडपणात आणि आयुष्यातही। कशी वाटली आजची गोष्ट? तेनालीरामने पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिलं की अतिरेक हा गोड असो वा चांगला, शेवटी त्रासदायक ठरतोच। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण ही गोष्ट नक्की शेअर करा। गोष्ट कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा। आपल्या आजोबांच्या गोष्टींच्या परिवारात आता अनेक शहाणे उत्सुक श्रोते सामील झालेत आणि आम्हाला आनंद आहे की तुमचाही त्यात खारीचा वाटा असून द्यात। मग अजून अशाच सुंदर गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagramवर फॉलो करा। पुन्हा भेटू पुढच्या गोष्टीत। एवढ्यात हसत राहा, शिका आणि विचार करत राहा, कारण बुद्धी वापरली तर गोष्ट नेहमी सुखांत होते।